विधिमंडळामध्ये थोड्याच वेळामध्ये कॅबिनेटची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये अंतरिम बजेटला मंजुरी दिली जाणार आहे। बैठकीआधी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये दोघांमध्ये बजेटवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। अर्थमंत्री अजित पवार हे अगदी थोड्याच वेळामध्ये बजेट सादर करणार आहेत, पण त्याआधी विधिमंडळामध्ये थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये अंतरिम बजेटला मंजुरी दिली जाईल। पण या बैठकीआधी अजित पवार, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? बजेटकडे लक्ष लागलेलं असतानाच एकीकडे कॅबिनेटची बैठक आता होती आणि त्याआधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय। सध्याचे काय अपडेट्स? निश्चितच परा आज दुपारी 2 वाजता आहे तो अर्थसंकल्प राज्याचा मांडला जाणार आहे। वित्तमंत्री उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे अर्थसंकल्प मांडतील। तत्पूर्वी जी मंत्रिमंडळाची बैठक आहे ती आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। दुपारी 1 वाजताची ही नियोजित बैठक होती, मात्र आता दुपारी 1:30 वाजता ही बैठक होणार आहे। तत्पूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळात असलेल्या कार्यालयामध्ये येऊन त्यांची भेट घेतली। त्यांच्या पाठोपाठ कृषी मंत्री धनंजय मुंडे, स्वतः उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई हे सुद्धा उपस्थित होते आणि आता त्यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा विधानसभेत आले आणि विधानसभेतून पुन्हा चेंबरमध्ये आलेले आहेत। त्यांच्यासोबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। अवघ्या काहीच वेळामध्ये अंतरिम बजेटला निश्चितच चेतन, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।